नवी मुंबई में आए बीजेपी के राष्ट्रीय महामंत्री मनजिंदर सिंह सिरसा ने आज कांग्रेस नेता राहुल गांधी पर निशाना साधते हुए कहा कि 1984 के सिख दंगों में सिख समुदाय के लोगों का सबसे ज्यादा कत्लेआम कांग्रेस के कार्यकर्ताओं ने किया है। सिख समुदाय के लोगों को अपील करते हुए कहा कि ये सही मौका है कि अब कांग्रेस को करारा जवाब देना है। वहीं राहुल गांधी पर भी सिरसा ने जमकर हल्ला बोल किया। प्रधानमंत्री जी 2014 में आए तो उन लोगों ने हमारी इस पीड़ा को समझा। इस सरकार ने जहां 1984 के कातलों को उन्होंने पकड़कर जेल में डाला, वहीं उन्होंने हमारे पीड़ित परिवारों को मोदी जी ने गले लगाया। पार्लियामेंट में बुलाकर हमारे पीड़ित परिवारों की माताओं को आश्वासन दिया और देश भर के अंदर जो 1984 के कांग्रेस के कार्यकर्ताओं ने कत्लेआम किया था उनको चुन चुनकर जेल में डालना शुरू किया, चाहे वो कानपुर हो चाहे वो दिल्ली हो। वहीं पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने ठाणे लोकसभा चुनाव में उतरे महायुति के उम्मीदवार के लिए भाजपा की रणनीति को बयां किया। जबरदस्त माहौल आता ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। एक शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार जो ठाणे शहरामध्ये महापौरचं काम करत असताना अतिशय प्रसिद्धीमध्ये आलेला आहे उमेदवार आहे आणि एक चांगल्या प्रकारचा उमेदवार मिळाल्यामुळे ठाण्याच्या लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। आणि विशेष म्हणजे सन्माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी लोक तयारीमध्ये आहेत, नागरिक तयारीमध्ये आहेत। त्यांना असं वाटतं कधी एकदा 20 तारीख येते आणि मी मोदींसाठी वोट करतोय, अशा प्रकारचा माहोल झालेला आहे। नाराजी थोड्या प्रमाणामध्ये झाली होती आणि त्यांचंही बरोबर आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक उमेदवार आम्हाला द्यायला पाहिजे होता, पण शेवटी हे भारतीय जनता पार्टीने दिलेला बलिदान हा सन्माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याचा उद्देश तोच आहे। आणि थोड्या प्रमाणामध्ये जी नाराजी होती ती आता संपुष्टात आलेली आहे। थोडे काही 2-4-5 कार्यकर्त्यांची नाराजी असेल ते सन्माननीय आमचे नेते दादा गणेशजी नाईक साहेब त्यांची नाराजी दूर करतायत आणि मला वाटते आजपासून ते उद्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये सगळे बीजेपीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि सन्माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपला उमेदवारासाठी ते प्रचार करतील। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।